मानेतनं चक्कर येणं जो प्रकार आहे त्याचं स्पेसिफिक लक्षण जे आहे, सकाळी उठल्यानंतर मान हलवली तर चक्कर आहे. आज लोक उभं राहून भांडी धुतात आहे, उभं राहून आज मॉप आलेत, मॉपनी फरशा पुसतात आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं, गुडघ्याचा वापर आणि खाली बसण्या दोन पायावर हे कमी कमी होत चाललं. त्यामुळे मांड्या सगळ्या टाईट होत चालल्या. पाठीवर झोपतो तो योगी, पोटावर झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. रील्स बघून तो पेशंट बरा झालाय म्हणजे तुम्ही बरे होताल, असं नाहीये. प्रत्येक पेशंटचा त्रास ॲक्यूट कंडिशनमध्ये आहे का क्रोनिक कंडिशनमध्ये आहे का, तो त्रास किती वर्षापासून होतोय हे बघणं महत्वाचं आहे. पिरियड्समध्ये दुखणं, पण काही बायकांना किंवा मुलींना फक्त त्या 5 दिवसातच कंबर दुखते किंवा खूप पाय दुखतात आणि 5 दिवस झाल्यानंतर त्या नॉर्मल पण होतात. मग हे असं का होतं? इंटरकोर्स करताना तो आनंद दोघंही घेत असाल आणि त्यांना कुठलाही त्रास नाहीये, अशा लोकांनी इंटरकोर्स करावा. अन्यथा स्पाझम असेल तर थोडे 4 वीक थांबावं, स्पाझम कमी होऊन द्यावा अँड देन स्टार्ट द इंटरकोर्स. हाडांचा कडकड असा आवाज आला, कटाकट हाडं मोडली की वाटतं की आता मला रिलॅक्स वाटतंय, एकदम बरं वाटतंय. हे उपचार सगळ्यांसाठी असतात का? इंडियन टॉयलेट जे आहे त्याच्यामध्ये मल ऑटोमॅटिक साफ होतो, कारण आपण पाय फोल्ड करून बसतो. वेस्टर्नमध्ये जर तुम्ही तसे बसलात तर उठावं लागतं, जोर द्यावा लागतो. बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे फिशर, रक्त पडणं आणि त्यानंतर कंबरदुखीचा त्रास चालू होतो. लोकांना वाटतं की आता मणका तिरका झाला म्हणजे आयुष्यभर तो तसाच तिरका राहील. एक लक्षात घ्या, तिरका झालेला मणका हा नक्कीच 100% सरळ होतो. तुम्ही स्वतः पाठ घेऊन मांडी घालूनच जेवण करा तर तुमचे गुडघे आणि कमरेचे त्रास हे कमीत कमी होणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. मंडळी, अनेकदा पाठदुखी, कंबरदुखी किंवा मणक्याचे विकार आपल्याला होतात आणि आपल्याला असं वाटतं की आता वय वाढत चाललंय, हे सगळे आजार आपल्याला होणारच. पण आता बदलती लाईफस्टाईल आणि अगदी तरुण वयात देखील हे सगळे आजार आपल्याला होतात. पण मग यावर आता उपचार काय? तर याच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी घेणार आहे आपल्या या पॉडकास्टमध्ये. तर ज्यांनी 20,000पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेत आणि अशा रुग्णांचे ऑपरेशन्स देखील टाळलेले आहेत. महाराष्ट्रातील हाड वैद्य ते अगदी परदेशात जाऊन आधुनिक पद्धतीनं जे उपचार होतात त्याचा अभ्यास केलेला आहे आणि अचूक निदान करून अनेक रुग्णांचे हे सगळे आजार बरे केलेले आहेत, असे डॉक्टर विराज भंडारी आता आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार. जसं मी आता म्हणाले की मणक्याचे विकार असतील किंवा पाठदुखी असेल तर आपण म्हणतो की आता वय वाढत चाललंय तर हे सगळे आजार आपल्याला होणारच. आणि अगदी तरुण मंडळी असं अभिमानाने सांगते की आम्ही 12 तास कम्प्युटर समोर, लॅपटॉप समोर बसतो आणि काम करतो. तर आपला हा मणका 12 तास बसण्यासाठी तयार करण्यात आलाय का, निसर्गाने तो आपल्याला दिलाय का, यापासून आपण सुरुवात करूया. खूप मला आज तुमच्याशी धमाल अशा गप्पा मारायच्या आहेत आणि सगळ्यात आधी तुम्ही कसे आहात आणि मी व्यवस्थित बसलीये का हे पण मला सांगा. तुम्ही नक्कीच व्यवस्थित बसलेला आहात. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा लोक 12 तास, 13 तास, 14 तास काम करतात, परंतु सतत एका जागेवर बसल्यामुळे 2 मणक्याच्या मध्ये पाणी असतं, त्याला म्हणतात ॲन्युलस फायबर, आणि त्याच्यामध्ये असते जेली लाईक अ स्ट्रक्चर, त्याला म्हणतात न्यूक्लियस पल्पस. ज्यावेळेस ॲन्युलस फायबर फार वेळ, फार दीर्घकाळ तुम्ही जर एका जागेवरती बसलात तर ती गादी जी आहे ती खाली 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 सरकते आणि बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस, झिजणं, मणका झिजतो आणि झिजल्यामुळे बऱ्याच वेळा काही लोकांना मसलमध्ये वारंवार दुखणं चालू होतं, काही लोकांमध्ये ताप आल्यासारखं वाटतं, काही लोकांमध्ये तो मणका खाली घसरल्यामुळे गादी बाहेर येण्याची शक्यता जास्त असते. क्विक सडन ऑफ ॲक्शन, एखादा पटकन झटका बसेल अशी मुवमेंट केली तर नक्कीच दर 1 तासाने कंपल्सरी उठायचं आहे, 2 मिनटं चालायचं आहे. कंटिन्युअस 12 तास, 13 तास, 14 तास बसायचं नाही आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही खूप दीर्घ वेळ जर एका जागेवरती बसलात तर पुढे जाऊन बरेच वेगवेगळे आजार होण्याची शक्यता आहे. हो, पण मग आता IT सेक्टरमध्ये काम करणारे काही आपले मित्र असतील की आता आम्हाला शक्यच नाहीये आणि एकाच जागेवर कंटिन्यू बसायचंय, मग जागच्या जागी बसून काही व्यायाम करू शकतात का? कारण असेही लोक म्हणतात की आमच्या हातापायाला मुंग्या येत आहेत. मग याचा आणि मणक्यांच्या विकारांचा काही संबंध आहे का? नक्कीच संबंध आहे. एक लक्षात घ्या, कंपल्सरी 1 तासानंतर उठायचं आहे, 2 मिनटं किंवा 1 मिनटं चाला, परत त्या जागेवरती बसा किंवा खुर्चीवरनं उभं राहायचं आहे. उत्तानासन, उत्तानासन म्हणजे काय, तुमचे दोन्ही हात जमिनीकडे घेऊन जायचे आहेत. जसं आपण लहानपणी आपल्याला शिक्षा मिळायची शाळेमध्ये, काही चूक केली तर चला अंगठे पकडा, मग ते अंगठे पकडायचे.
त्याचप्रमाणे दोन्ही हातामध्ये एक दुसऱ्यामध्ये हात घालायचे आणि वरच्या दिशेला तुम्ही दोन्ही हात घेऊन जाणार आहात, स्ट्रेच करणार आहात बॉडी आणि दर 1 तासाने चेंज द मूव्हमेंट. कंपल्सरी दर 45 मिनिटं ते 1 तासानंतर तुम्ही मूव्हमेंट चेंज नाही केली तर सगळे मसल हे काही दिवसांनी आखडून जाणार आहेत आणि त्याचा परिणाम आज शरीर तरुण आहे त्यामुळे ते काही इजा देत नाहीये, ते काही त्रास देत नाही, पण डिजनरेटिव्ह चेंजेस हे दीर्घकाळ वापरल्यानंतर तो त्रास चालू होतो. बरोबर. तसंच तुमचं उठणं, बसणं, झोपणं, चालणं या सगळ्या क्रिया कॉन्शियसमध्ये केल्या तर नक्कीच मणक्याचा त्रास हा होणार नाहीये. बरोबर. मणक्याचा त्रास सुरू झाला, की आपल्याला सगळ्यात आधी आठवतं, की हाडवैद्यांकडे जायचंय. तर बरोबर. तुम्ही हाडवैद्य पण आहात आणि परदेशात जाऊन पण तुम्ही त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं जे उपचार होतात, त्यावर संशोधन केलंय आणि तुमचा हा जास्तीत जास्त प्रयत्न असतो, की हे सगळे उपचार आपल्या बरोबर. लोकांना मिळावेत. तर तुमच्या त्याही अभ्यासाबद्दल आम्हाला सांगा? एक लक्षात घ्या, हाडवैद्य हे आपल्या पारंपरिक भारतामध्ये खूप 8-8, 9-9 पिढ्या ज्यांच्या आजही काम करत आहेत. परंतु काय होतं, की हाडवैद्य जी संकल्पना आहे, तर बऱ्याच वेळा खेडेगावामध्ये जसं अख्ख्या महाराष्ट्रात कमीत कमी मोर दॅन एक 1550च्या वर हाडवैद्य आहेत, बरोबर. की जे कुणाला लचक बसली, कुणाचा गुडघा तिरका झालाय, कुणाच्या गुडघ्याला लचक बसली, कमरेला लचक बसली, मानेला लचक बसली, ते लोकं हाडं ओढतात किंवा पाठीवरती झोपवतात, त्याच्यावरती पायानी रगडतात किंवा पाय देऊन तो मणका पुढे ढकलून देतात. काही ठिकाणी खुंटणीला बांधलं जातं आणि खुंटणीला बांधून बैलाला जे व्यसनाला जी दोरी वापरली जाते ती त्या रोपने मानेपासून कमरेकडे ओढलं जातं. काही ठिकाणी उलटं लटकवलं जातं. तर ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये बेसिकली प्रत्येक परंपरेचं वेगळं वेगळं नॉलेज आहे, स्किल आहे, नॉलेज आहे. परंतु बऱ्याच वेळा आता काय झालं, आता एक्सरे टेक्निक्स आलेत, MRI टेक्निक्स आलेले आहेत. त्याचं विशिष्ट निदान करून जर ती ट्रीटमेंट दिली गेली तर त्याचे रिझल्ट्स हे एन्हान्स होतात आणि परत मणक्याचा त्रास रिऑकरन्स येत नाही. त्यामुळं एक लक्षात घ्या, जुनं ते सोनं तर आहेच, पण त्याच्याबरोबर नाविन्य पण पाहिजे. जसं क्रायोप्रॅक्टरमध्ये त्या लोकांनी खूप प्रकारचं एक मणका का हलतो, कशाप्रकारे हलतो, वर किती जातो, खाली किती जातो, त्याचं नर्व्हचं टेम्परेचर किती आहे. हे बघा, हे नर्व्होस्कोप नावाचं मशीन मी अमेरिकेतनं आणलेलं आहे, जे नर्व्हचं टेम्परेचर मानेपासून कमरेपर्यंत आम्ही ते टेम्परेचर मोजतो. नक्की मणका किती दिवसापासून हललाय, 3 वर्षापर्यंतचा ग्राफ आपल्याला मिळतो, की मणका उजव्या साईडला हललाय, डाव्या साईडला हललाय, किती प्रमाणात त्याचा त्रास होतोय पेशंटला, हे सगळं तिथं दिसतं. आणि त्याचबरोबर तपासण्यांच्या ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धती होत्या, म्हणजे भारतीय पद्धत, आधुनिक पद्धत, पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत, हे सगळं मला शिकायला मिळालं. त्याच्यामुळे काय झालं, की मी जे काही काम करतोय आज, ते एक इंटिग्रेटेड अप्रोच मी सगळा ठेवला आहे. त्याचबरोबर योग उपचार आणि त्याच्याबरोबर ऑर्गन बॅलन्स. ऑर्गन बॅलन्स म्हणजे काय, बऱ्याच वेळा काही लोकांचे लिव्हर, किडनी, स्प्लीन, पॅनक्रिया तिथले लिगामेंट टाईट होतात आणि मणक्यावरती प्रेशर येतं. बरोबर. कारण सगळे ऑर्गन हे आपले पुढे आहेत आणि मणका हा मागच्या दिशेला आहे. सगळे ऑर्गन पुढे आहेत. किडनीची स्वतःची एक मूव्हमेंट विशिष्ट होत राहते दिवसभर, कंटिन्युअस 24/7. बरोबर. पण ही मूव्हमेंट जर थांबली, फ्रोज झाली किडनी, तिथले लिगामेंट फ्रोज झाले, तर मणका हा कधी कधी उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला रोटेट होतो. बरोबर. आणि हे रूट कॉज आहे तो. जर प्रायमरी रूट कॉज जर किडनीची मूव्हमेंट होत नाहीये, हे विसरल मॅनिप्युलेशनमध्ये समजतं आपल्याला, आणि ती किडनी फ्रोज झालेली, तिथले लिगामेंट आपण सोडवले तर ती पाठ दुखायचा त्रास पूर्ण कमी होतो. नेहमी हाडं मोडणं म्हणजेच उपचार आहे का, तर नाहीये. एक लक्षात घ्या, कधी कधी ब्रेनमध्ये प्रॉब्लेम असतो. जसं की पेशंटच्या डोक्यावरती आम्ही हात ठेवतो आणि चेक करतो की नक्की पेशंटचा त्रास हा व्हिसरलमुळे आहे का न्यूरोमेनिंजियल. न्यूरोमेनिंजियल म्हणजे काय, ब्रेनच्या तिथलं फ्लुइड जे आहे, क्रेनिओसॅक्रल फ्लुइड जे आहे, ते फ्लुइडचा रिदम जो आहे तो मिसअलाइन असतो आणि तो कधी कधी सजॅटल सुचर्स तिथले मिसअलाइन असतात, कधी कधी राईट फ्रंटल करोनल सुचर मिसअलाइन असतात, कधी कधी व्हाईट ड्युरा मॅटर जी मज्जातंतू निघते मेंदूतनं, ती खालपर्यंत कुठेतरी त्याचं फायब्रोसिस झालेलं असतं. ते डायग्नोज करता येतं डोक्यावरती हात ठेवून. की लिजन सापडतात. त्याचबरोबर हात तेही दाखवतो, की लिजन दाखवतो, की नक्की पेशंटचा त्रास हा मणक्यापासून मागच्या झाला आहे का, जिथे कुठे नर्व डॅमेज आहे का, नर्व कुठेतरी फ्रोज झाली आहे का, एक स्पेसिफिक सगळ्या गोष्टी या समजतात. इट्स अ प्रॅक्टिस, इट्स अ लॉंग जर्नी त्या डॉक्टरची. कारण इट्स अ व्हेरी तुम्हाला एकदम शांतता पाहिजे, एकाग्रता पाहिजे, की तुम्हाला ते डायग्नोज करता आलं पाहिजे. आणि हा खूप सुंदर आहे. न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन, व्हिसरल मॅनिप्युलेशन आणि क्रायोप्रॅक्टर, हे तिन्ही गोष्टी
पेशंटला अकॉर्डिंग टू त्याला असलेला त्रास, त्याला होणारी सिम्पटम्स हे रूट कॉज दाखवतात. एक लक्षात घ्या, माझ्याकडे काल एक पेशंट आला होता, त्याची मान दुखत होती, हं, प्रचंड सिव्हिअर पेन, मान हलत नव्हती हं, अजिबात, स्टीफ झाली होती. पण मेन त्याचा रूट कॉज इन द सिकम, मोठ्या हं. आतड्याचं पक्वाशय. पक्वाशय कटिसक्ती स्त्रोताश्री स्पर्शनेंद्रियम स्थानं वातस्य तत्रापि पक्वाधानं विशेषतः. पक्वाशय जे आहे ते मोठं आतडं जे आहे ते तुमच्या वायूचं स्थान त्यांनी सांगितलंय. तिथे वायू राहतो बरोबर. आणि तो तिथला सिकमचा भाग मिस अलाइन झाला होता, फ्रोज झाला होता आणि सिव्हिअर त्याची मान, तो सिकम आम्ही रिलीज केलं, त्याची मान हलायला लागली. त्याच्या घरातले लोक खुश झाले, तुम्ही तर मानेला हात लावला नाही, त्याची मान कशी काय हलायला लागली, हं, जी हं. 10 ते 15 दिवस पूर्ण स्टिफ होती. बरोबर. म्हणजे हे सगळं खूप मस्त गोष्टी आहेत. इंटिग्रेटेड अप्रोच आहे हा सगळा आणि भारतामध्ये अजून बरीच ही लाट आता येणार आहे मोदी सरकारमुळे. बरोबर. जसं आता तुम्ही हे उदाहरण दिलं, अनेकदा आपण बघतो, की मान आमची खूप दुखते किंवा चक्कर सतत येते आणि मानदुखीसाठी किंवा चक्कर येते म्हणून औषधं वेगळीच घेतली जातात. पण आजार वेगळा असतो. कदाचित तो मणक्याशी रिलेटेड असेल किंवा सर्व्हायकल पेन असेल, तर मग हे सगळं पेशंटला कसं सांगता येतं? एक लक्षात घ्या, मानेतनं चक्कर येणं जो प्रकार आहे, त्याचं स्पेसिफिक लक्षण जे आहे, सकाळी उठल्यानंतर हं. मान हलवली तर चक्कर येते. हां. मान हलवली, मी उठत होतो, मान उजव्या साईडला मी केली आणि मला चक्कर आली, असं बरोबर. पेशंट जर सांगतोय, तर ती स्पेसिफिक मानेमुळे चक्कर आहे. मी हं. मान मागे घेऊन गेलेलो आहे आणि मला चक्कर येतेय, हे मानेमुळे चक्कर आहे. चक्कर यायचं जे कारण आहे, एक लक्षात घ्या, मानेमध्ये 7 मणके आहेत. 7ही मणक्यामधनं कॅरोटिड आर्टरी गेलेली आहे. हं. जर मणका मागच्या साईडला रोटेट झाला उजवीकडे, तर ती कॅरोटिड आर्टरी पिंच होते. हं. आधीच मणका मागे गेलेला पेशंटचा सबलेक्स झालाय, त्याला हं. सबलेक्सेशन म्हणतात. सबलेक्सेशन म्हणजे मागं जाणं हं. किंवा पुढं जाणं किंवा वर जाणं किंवा खाली येणं. हं. मणका तिरका झाला बिकॉज ऑफ काहीतरी झटका बसला, काहीतरी हं. ट्रॉमा झाला हं. आणि त्याच्यामुळे ही आर्टरी जी आहे, मेंदूकडे जाणारा सप्लाय कमी होतो ऑक्सिजनचा. हं, हं, हं. स्टार्ट द डिझिनेस. मग डिझिनेस 2 प्रकारे येतो. काही पेशंटमध्ये स्वतःला फिरल्यासारखं वाटतं, बरोबर. काही पेशंटमध्ये घर फिरताना वाटतं, फॅन फिरतोय, भिंत फिरतीये, सगळं हं. फिरताना, समोरच्या गोष्टी फिरताना दिसतात. बरोबर. या दोन्ही गोष्टी आयुर्वेद दृष्टीने जर विचार केला, तर स्वतः फिरणं हे वातामुळे आहे आणि समोरचं फिरणं हे वात पित्तामुळे आहे. बरोबर. आणि त्याची स्पेसिफिक आयुर्वेदिक औषधं आणि त्याच्यासोबत क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट दिली. मणका जिथे मागे आला त्याला पुढे ढकलणं किंवा वरती गेला त्याला खाली आणणं, हे स्पेसिफिक जर केलं मॅन्युअल थेरपीने, तर नक्कीच ती चक्कर पहिल्या दिवशी कमीत कमी 90% ते 95% थांबते, पहिल्या दिवशीच? पहिल्याच दिवशी. वाह! पण आता जसं तुम्ही सांगितलं, की या थेरपीने आपल्याला उपचार देता येतात. सोशल मीडियावर आजकाल प्रत्येक आजारावर आपल्याला उपचार पाहायला मिळतात बरोबर. आणि एखादा पेशंट आहे ज्याची मान अगदी जखडलेली आहे, त्याला डावी उजवीकडे पाहता येत नाही आणि मग डॉक्टर त्याची मान मोडतात. कधी-कधी कंबरच्या बाबतीतही तेच असतं, कंबर बरोबर. मोडली जाते. बरोबर. हे उपचार म्हणजे एकदा हाडांचा कडकड असा आवाज आला, कटाकट हाडं मोडली, की वाटतं की आता मला रिलॅक्स वाटतंय, एकदम बरं वाटतंय. हे उपचार सगळ्यांसाठी असतात का? एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट टू पेशंट कस्टमाइज ट्रीटमेंट ही बदलते. हां. आज काय होतं, की रील्स बघून तो पेशंट बरा झालाय म्हणजे तुम्ही बरे होताल, तर असं नाहीये. हं. प्रत्येक पेशंटचा त्रास ॲक्यूट कंडिशनमध्ये आहे का क्रोनिक कंडिशनमध्ये आहे का, तो त्रास किती वर्षापासून होतोय हेही बघणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पेशंटचे एक्स-रे आणि MRI बघणं गरजेचं आहे. जर पेशंटचं ॲक्यूट दुखणं आहे, तर ते विदिन फर्स्ट डे क्रायोप्रॅक्टर सेशननी बरं होतं. पण त्याच्यामध्ये मसल इन्व्हॉल्व झाल्यात, त्याच्यामध्ये फेशिया इन्व्हॉल्व झाला आहे, त्याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू इन्व्हॉल्व झालेत, ऑर्गन इन्व्हॉल्व झालेत, मिसअलाइन झालेत आणि त्याच्यामुळे कंबरदुखी आहे. इट्स रिक्वायर्ड कॉम्बिनेशन ऑफ थेरपी. हं. तुम्हाला तिथे इंटिग्रेटेड अप्रोच लागतो. बऱ्याच वेळा काही लोकं अतिविचार करतात, अतिचिंताही करतात. त्याबरोबर त्यांना थायरॉईडचा त्रास असतो, काही लोकांना बीपीचा त्रास असतो, काही लोकांना डायबिटीजचा त्रास असतो. मग त्या गोळ्यांचा ॲडव्हर्स इफेक्ट म्हणून कधीतरी स्वेलिंग, कधीतरी तिथले मसल सगळे आखडून जातात, स्पाझममध्ये जातात बिकॉज ऑफ हेवी ड्रग. त्यांना जो काही औषधं दिलेली आहेत ते औषध म्हणून दिलंय, पण ते त्यांच्यासाठी कधी-कधी ॲडव्हर्स इफेक्ट तयार करतं त्यांच्या बरोबर, बॉडीमध्ये. बरोबर. कधी-कधी मी बघतो बीपीच्या गोळ्या मी काही लोकांना बंद करायला लावतो, त्यांचे दोन्ही पाय सुजतात. बरोबर. मग गोळी 15 दिवस बंद केली, ते मग त्यांना सांगावं लागतं त्यात कॅल्शियम ब्लॉकर आहे, तुम्ही ती गोळी डॉक्टरांकडनं चेंज करून घ्या म्हणजे ती तुमची सूज जाईल. बरोबर. म्हणून एक लक्षात घ्या, प्रत्येकाला हाड मोडल्यावर बरं वाटेल का, तर ह्याचं उत्तर नाहीये. प्रत्येकाला कस्टमाइज बघणं, कस्टमाइज ट्रीटमेंट ठरवणं आणि मग हाड मोडले, तो रिझन आहे, त्याचा रूट कॉज आहे,
100% तिथे फरक पडणार. त्यामुळे आता जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत त्यांना या पॉडकास्टच्या निमित्तानेही मला सांगायचं आहे, की कुठेही हाडं मोडली जात असतील आणि त्या क्षणापुरतं तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल, तर असं न करता अचूक निदान आधी करा आणि मग उपचार करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर आहेच. त्यामुळे मणक्याचे कोणतेही विकार असतील आणि याबद्दल तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल, तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा. पुढच्या पॉडकास्टमध्ये त्याचं उत्तर आपण डॉक्टरांकडून नक्कीच घेऊ शकतो. डॉक्टर, अनेकदा असंही होतं, की मणक्यांचे विकार यावर बोलताना ही हाडं झिजतात का? किंवा त्याचं फ्रॅक्चर होतं का? याबद्दलही लोकांच्या मनात खूप प्रश्न असतं, की मणका फ्रॅक्चर होऊ शकतो का? तर मलाही याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मणका फ्रॅक्चर नक्कीच होतो. एक लक्षात घ्या, झिजणं ही प्रोसेस जी आहे, ती डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत सगळीकडे झीज ही होतच जाते. हं, शीर्यते तत शरीरम, जे झिजते ते शरीर. बरोबर. मग काय होतं, की जी गोष्ट प्रज्ञापराध म्हणजे काय, तर आपल्याकडनं आपल्या बऱ्याच चुका होतात आणि चुका घडत घडत आपण काबड कष्ट करतो. बरेच कष्ट वेगवेगळ्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने करतो. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारची ओझी आपण वाहतो. ते वाहत असताना बऱ्याच वेळा आपण त्याकडे लक्ष देत नाही, की ते आपण योग्य पोझिशनमध्ये करतोय का नाही. हं, बऱ्याच वेळा एखादा सिलेंडर उचलला जातो आणि कंबर लचक बसली. मग त्याच्यामुळे काय होतं, की फ्रॅक्चर होण्याचं जे कारण आहे, मणक्याचा वापर चुकीच्या पद्धतीने दीर्घकाळ करणे आणि ते करत असताना तिथली ताकद कमी झाली आणि एखादा पडला माणूस चुकून, तर पडल्या मणक्याचा फ्रॅक्चर होतो, की तिथे कुठेतरी हं. लॅमिना 2 व्हर्टेब्रल सेगमेंटमधला व्हर्टेब्राची जी बॉडी आहे ती पिचकते. 2 मणक्यातलं अंतर कमी होतं फ्रॅक्चरमुळं. कधी-कधी मणक्याचे 2 तुकडेही होतात. काही लोकांमध्ये स्पायनस प्रोसेस तुटली जाते. काही लोकांमध्ये ट्रान्सव्हर्स प्रोसेस म्हणजे हे जे पंख आहेत त्याचा फ्रॅक्चर होतो. काही लोकांमध्ये ह्याचा फ्रॅक्चर होतो. काही लोकांमध्ये व्हर्टेब्रल बॉडी ही पिचकत खाली जाते. म्हणून हा जो फ्रॅक्चरचा प्रकार आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही ॲलोपॅथीचे डॉक्टर्स सिमेंट भरतात. मग हं. काही ठिकाणी के-वायर लावावी लागते. तर तो कशा प्रकारचा फ्रॅक्चर आहे ते बघून त्याची चिकित्सा केली जाते. पण त्या मणक्याच्या फ्रॅक्चरमध्ये व्हिसरल मॅनिप्युलेशन आणि तेलाची धार सोडणं, मुरवेन्ना तेल, पिंड तेलासारखी काही मेडिकेटेड ऑइल आहेत, गंध तेलासारखं एक ऑइल आहे, की त्याची धार जर तिथे सोडली किंवा तो नॅपकिन तेलात बुडवायचा आहे आणि तो नॅपकिन तिथे अर्धा तास रोज ठेवला 6 महिने, ते हं. फ्रॅक्चर्स भरून येतात. तिथलं पेन कमी होतं, आगाग कमी होतं, तिथल्या मुंग्या कमी होतात. बऱ्याच वेळा माझ्याकडे एक 65-66 वर्षाच्या एक लेडीज आल्या होत्या. रात्री बाथरूम ओललं राहिलं होतं. रात्री बाथरूमला उठल्या, लाईट लावली आणि लाईटीच्या ह्याच्यामध्ये लाईट लागली आणि परत लाईट पटकन गेल्यामुळे त्यांचा पाय सटकला हो. आणि त्यातनं त्यांना मणक्याचा फ्रॅक्चर झाला. त्यात ऑपरेट झालं. ऑपरेट करूनही ते दुखणं कमी होत नव्हतं. मग ते माझ्याकडे आल्या. त्यावेळेस मग आम्ही ते व्हिसरल मॅनिप्युलेशन आणि ती धारा ट्रीटमेंट दिली. तर 3 महिने झोपून होत्या बेडेड. पण हं, व्हिसरल मॅनिप्युलेशन केल्यानंतर विदिन 15 डेज ते स्वतः वॉकरनी चालायला लागल्या. हं. वॉकर 15 दिवसांनी आम्ही काढून टाकला. रस्त्यावरती चालायला लागल्या. आज ते स्वतः सायकल चालवतात. हं. म्हणजे एक लक्षात घ्या, मणक्याचा फ्रॅक्चर हा बरा होतो. मला हेच यातनं सगळ्यांना सांगायचं आहे, की असं घाबरून जाऊ नका आणि बेड राहू नका. तुम्ही सगळ्या बरोबर. क्रिया हळू-हळू करायच्यात. थोडे-थोडे मसल एनर्जी टेक्निकचे एक्सरसाइजेस करायचेत, जेणेकरून तुमच्या मणक्यातली आजूबाजूच्या लिगामेंटची, स्नायूंची ताकद वाढेल. बरोबर. पण सर समजा एखाद्या व्यक्तीचं भयानक असं ॲक्सिडेंट झालंय, ज्यामध्ये संपूर्ण आपल्या अंगाला तर मार लागतोच, पण मणकाही वाकडा-तिकडा होतो किंवा हं. काही केसेसमध्ये चालताना, बसताना कुठेतरी आपलं पोश्चर चुकतं आणि मग मणका तिरका होतो. तर मग तोही आपल्याला सरळ करता येऊ शकतो का? आणि त्यासाठी मग ऑपरेशनच करायचं का? एक लक्षात घ्या, ज्याची गादी बाहेर आली आहे. हं. 2 मणक्यामध्ये गादी आहे पाण्याची. ती बरोबर. गादी बाहेर आल्यानंतर बऱ्याच वेळा ती गादी उजवीकडनं बाहेर येते किंवा काही पेशंटमध्ये डावीकडनं बाहेर येते. हं, हं. काही पेशंटमध्ये दोन्हीकडनं बाहेर येते. हं. मग ती गादी बाहेर आल्यानंतर बॉडीचं ऑटो इम्यून सिस्टम काय आहे, ती गादी बाहेर आली रे आली, की आजूबाजूचे मसल्स सगळे कडक होऊन जातात, लॉक होऊन जातात आणि हं. मणका ऑटोमॅटिक तिरका होतो. हं, हं, बिकॉज हं. मसल पूल. बरोबर. बिकॉज मसल पूल. तर बऱ्याच वेळा लोकांना वाटतं, की आता मणका तिरका झाला म्हणजे आयुष्यभर तो तसाच तिरका राहील. तर एक बरोबर. लक्षात घ्या, तिरका झालेला मणका हा नक्कीच 100% सरळ होतो. माझ्या हं. Instaच्या पेजला डॉक्टर विराज भंडारीच्या पेजला जावा. असे तिरके झालेले कमीत कमी हं. मोर दॅन 1000 फोटो आहेत, की ज्यांना आम्ही सरळ केले. हं. त्याला लॅटरल शिफ्ट म्हणतात. लॅटरल शिफ्ट म्हणजे काय? तर पेल्विसचा भाग जो आहे, हं. तो उजवीकडे जातो. दोन्ही खांदे डावीकडे जातात. माणूस पूर्ण तिरका चालतो. तर तिरकं होणं हे पूर्णपणे नॉर्मल आहे आणि ते नॉर्मल आहे म्हणजे काय? ते पूर्ण बरं होणार आहे.
बरोबर. असं नाहीये की तिथे ऑपरेशनच करायला पाहिजे. बऱ्याच हं, वेळा तिरके झालेले 2-2, 3-3 ऑपरेट करून माझ्याकडे आलेत. हं, तर एक लक्षात घ्या, तिरकेपणा जो आहे तो तुमच्या डिस्क प्रोट्रुजनमुळे आहे आणि डिस्क प्रोट्रुजनमध्ये जेव्हा 2 मणक्यातलं अंतर वाढवलं, हं. गादी परत आत गेली न्यूक्लियस पल्पस किंवा न्यूक्लियस पल्पस सुकून गेला 50% पेशंटमध्ये, तर तो मणका तिथल्या मसल्सची स्ट्रेंथ वाढवली तर हळू पूर्ण सरळ होतो. काही पेशंटचा मणका विदिन सेकंड मंथमध्ये सरळ होतो. काही हं, पेशंटचा 3ऱ्या महिन्यात पूर्ण सरळ झालेला मी कमीत हं. कमी एक 8 ते 9,000 केस स्टडी बघितले. हो. पण समजा की आता मणक्याचे कोणतेही विकार आहेत किंवा पाठदुखी खूप होते, कंबरदुखी खूप होते. मग अशा पेशंटला जर नेमकं निदान करायचंय की त्रास काय आहे? तर मग त्यांनी एम-आर-आय करायचा की एक्स-रे करायचे आणि यामध्ये मग फरक नेमका काय आहे? एक लक्षात घ्या, कुठलाही मणक्याचा आजार आल्यानंतर त्याचा पहिलं त्यांनी स्वतःला एक आरशामध्ये बघायचे कपडे काढून, की हं, त्याचे दोन्ही खांदे कसे आहेत, पेल्विसचा भाग कसा आहे, गुडघ्याचा भाग कसा आहे, मांड्या कशा आहेत. हं, जी मांडी बारीक होत चालली आहे, पेल्विसचा भाग, मांडीचा भाग बारीक झाला आहे, पेल्विसच्या तिथले मसल बारीक झालेले आहेत. हं, मग तुम्ही समजून घ्या, रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडती आहे. हं, रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडती आहे. हं. अशा लोकांनी कंपल्सरी एक्स-रे करणं गरजेचं आहे. बरोबर. एक्स-रे करताना एक्स-रेमध्ये सॅक्रोइलियक जॉइंट, हं, सॅक्रोइलियक जॉइंट म्हणजे काय? माकड हाड आणि 2 इलियममधलं अंतर किती आहे? ऑब्च्युरेटर फोरामेनचे डायमीटर किती आहेत? स्पायनस प्रोसेस एका लाईनीमध्ये आहेत का नाही? दोन्ही साईडचे पंख म्हणजे ट्रान्सव्हर्स प्रोसेस एका लाईनमध्ये आहेत का नाही? हे सगळं तुम्हाला एक्स-रेमध्ये दिसतं. हं, मणका पुढे मागे झालाय, वर खाली झालाय, हे सगळं तुम्हाला एक्स-रेमध्ये दिसतं. हं, आणि एम-आर-आयमध्ये ती पाण्याची गादी किती प्रमाणात बाहेर आली आहे? हं, त्याचा एपिकॅनॉल डायमीटर किती आहे? गादी कुठल्या बाजूनी जास्त प्रमाणात बाहेर आली, उजव्या का डाव्या? त्याचबरोबर काही रक्ताच्या गाठी आहेत का? काही मांसाच्या हं, गाठी आहेत का? हं, काही हिमॅन्जिओमासारखं काही आहे का? सिस्ट काही आहेत का? काही ट्यूमर्स आहेत का? हे हं, सगळं तुम्हाला एम-आर-आयमध्ये दिसतं. आणि बोन जर तुटले, एखादा मोठा ॲक्सिडेंट झालाय हं. आणि त्याच्यामध्ये बोन तुटतात, मग बोन इकडे-तिकडे मिसअलाइन होतात, तिकडे-तिकडे तुटून तुकडे बाजूला जातात. मग बरोबर. तिथे सीटी स्कॅन केला जातो. हं, आणि त्याचबरोबर एक स्कॅनोग्राम म्हणून टेस्ट केली जाते, ज्याच्यामध्ये मानेच्या पहिल्या मणक्यापासून पायाच्या बोटापर्यंत अख्खा एक्स-रे काढला जातो, की कुठले हं. बोन किती प्रमाणात मिसअलाइन आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या तपासण्या ज्या आहेत, त्या पेशंट टू पेशंट कस्टमाइज केल्या जातात अकॉर्डिंग टू पेशंटची कंडिशन काय. तर बेसिक प्रायमरी एक्स-रे करणं, हं. एम-आर-आय करणं, पण कंबर दुखीबरोबर ज्यांना बाकीचे सांधे दुखतात आहे, जसं हाताची बोटं दुखतात आहे, बरोबर. गुडघे दुखतात आहे, कमरेचा भाग दुखतोय हं, त्याच्यासोबत गुडघे सुजतात आहे, छोटे-छोटे जॉइंट्स सुजतात आहे. मग त्याच्यामध्ये हिमोग्राम, सी-बी-सी, ई-एस-आर, युरिक ॲसिड, सी-आर-पी, सीरम रिएक्टिव्ह प्रोटीन ह्या काही तपासण्या जर केल्या आणि त्या तपासण्यांमध्ये जर काही वर-खाली ते व्हॅल्यू असतील, तर नक्कीच मग कधी-कधी संधिवाताच्या डॉक्टरांनाही दाखवावं लागतं, हं, त्याचबरोबर स्पाईनच्या डॉक्टरांनाही दाखवावं लागतं. मग त्याचं निदान हं, करणं तिथं गरजेचं आहे, की हा त्रास संधिवातामुळे होतोय हं, का पाठीच्या डिस्क बाहेर आल्यामुळे होतोय. हं. मग हे तपासणीचं खूप महत्त्व आहे त्यासाठी. बरोबर आणि जसं मी सुरुवातीला म्हणाले, की हे जे सगळे आजार आहेत, आपण कंबरदुखी, पाठदुखी, मणक्याचे विकार, हे वाढत्या वयात लोकांना होतात, हे आपल्याला माहिती आहे. पण आता कमी वयात तरुणांना हे जे सगळे आजार होतात, पूर्वीपेक्षा आत्ता भरपूर वेळ कार चालवणं किंवा सायकलिंग आपलं कमी झालेलं आहे. एकाच जागी कामाच्या निमित्तानं बसणं किंवा कधी-कधी पटकन हेवी बॅग्स उचलणं. तर या सगळ्यामुळे जे काही आपल्याला त्रास उद्भवतात, तर समजा मी तुम्हाला 3 अशा गोष्टी आम्हाला सांगा, की आम्ही जागेवर बसलो आणि आम्हाला काहीतरी एक्सरसाइज करायची आहे किंवा बरोबर. सकाळी उठून आमचं जे रुटीन आहे, त्यामध्ये आम्ही त्या 3 गोष्टी फॉलो करू. तर मग ते काय असेल? एक लक्षात घ्या, सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही उठल्या-उठल्या दात घासून झाले, हं, अंघोळीच्या वेळेस नळ सोडायचा आहे, बादली भरायला ठेवायची. बादली भरूसपर्यंत कमीत कमी 2 ते 3 सूर्यनमस्कार मारायचे. हं, बादली अत्यंत पाणी सावकाश सोडायचं आहे. हं, 2 ते 3 सूर्यनमस्कार मारायचे पण ते मारत असताना कमीत कमी पहिल्या सूर्यनमस्काराला तुम्हाला 10 सेकंद थांबायचं आहे प्रत्येक पोझिशनमध्ये. दुसऱ्या सूर्यनमस्काराला 20 सेकंद थांबायचं आहे. तिसऱ्या सूर्यनमस्काराला 30 सेकंद थांबायचं आहे. त्याचबरोबर कंपल्सरी सगळ्या प्रकारचं स्ट्रेचिंग म्हणजे काय? सगळे सांधे तुम्हाला सावकाश वर, खाली, उजवीकडे, डावीकडे हलवायचे आहेत. हं, सगळ्यात सोपा व्यायाम. आणि तिसरा व्यायामाची पद्धत म्हणजे तुमचे दोन्ही पाय भिंतीवरती घ्यायचे आहेत. कंबरेखाली 2 बटक्सच्या खाली तुमच्या 2 बोस्टर घ्यायचे आहेत. त्याला विपरीत करणी म्हणतात. विपरीत करणी. दिवसभराचा आलेला स्ट्रेन, दिवसभराचा आलेला थकवा त्याने पूर्ण निघून जातो. दोन्ही पाय भिंतीला लावायचे आहेत. कंबरेचा भाग तुमचा बोस्टरवरती ठेवायचा आहे. दोन्ही पाठीचा हात आणि दोन्ही हात आकाशाकडे, पाठ पूर्णपणे जमिनीला चिटकेल हं, आणि दीर्घ श्वसन करायचं आहे. सगळ्या भागामध्ये श्वास सोडायचा आहे.
तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, पायाच्या बोटांकडे जावा, श्वास सोडा, हम्म. घोट्यांकडे जावा, श्वास सोडा, गुडघ्यांकडे जावा, श्वास सोडा, मांड्यांकडे जावा, व्हिज्युअलाइज करत श्वास त्या जागेवरती सोडत सोडत डोक्यापर्यंत यायचं आहे. ह्यानी पूर्ण बॉडीचं हिलिंग होतं हम्म. आणि जिथे जिथे तुमच्या शरीरात साठलेला वात आहे तो पण कमी होतो, कारण बिकॉज तिथल्या तुम्ही ऑक्सिजनची लेवल वाढवता. हं. आणि हे किती सगळे सोपे उपाय आहेत, म्हणजे ह्याच्यासाठी काही आपल्याला कष्ट नाहीये. घरात बसून दिवसाची सुरुवात करण्याआधी जरी आपण हे सगळं केलं, तरी पण आपल्याला रिलॅक्स वाटू शकतं आणि डॉक्टरांनी आता ज्या टिप्स आपल्याला दिल्यात, त्या फॉलो करून बघा आणि तुम्हाला नेमकं कसं वाटतंय ते कमेंट करून सांगायला आम्हाला विसरू नका. डॉक्टर, आता ह्या 3 गोष्टी तर तुम्ही सांगितल्या. अनेकदा आता आपलं अनेक सखी आपल्या आहेत, ज्या आपल्याला पाहतायत आणि त्यांचीही नेहमी चर्चा असते किंवा त्या आपल्या मैत्रिणींना सांगत असतात, की डिलिव्हरीच्या वेळेला डॉक्टरांनी मला मणक्यात इंजेक्शन दिलं, त्यामुळे मला हा वात आलाय किंवा त्यामुळे माझी कंबर दुखते. बरोबर. अनेक बायकांची ही कंप्लेंट असते. मणक्यात इंजेक्शन दिल्यामुळे सुद्धा पुढे काय-काय त्रास होऊ शकतात आणि असे पेशंट तुमच्याही क्लिनिकमध्ये आलेले आहेत, हे आम्ही YouTubeवरही ऐकलेलं आहे. तर खास आपल्या मैत्रिणींना काय सांगाल? एक लक्षात घ्या, सुतिका परिचर्या म्हणजे ज्या स्त्रीनी आफ्टर डिलेवरी एक परिचर्या पाळायची आहे. जशी ऋतुचर्या आहे, तशी सुतिकाची परिचर्या आहे. हं. सुतिका परिचर्या जी आहे ती बऱ्याच वेळा लोकांना घरी 2 ते 3 महिने शेकशेगडी घ्यायची आहे, वाफ घ्यायची आहे. हा जो प्रकार आहे तो दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आणि तो कमी होत चालल्यामुळे बऱ्याच वेळा तो वात जो आहे शरीरामध्ये, काय होतं की डिलिव्हरी झाली आहे आणि ती स्त्री किंवा ती महिला बऱ्याच वेळा ती लगेच बाहेर फिरते विदाऊट स्कार्फ, विदाऊट सॉक्स, मोजे, स्वेटर घातलेला नाही आणि ती विदिन फर्स्ट मंथ जर बाहेर फिरतीये, तर बऱ्याच वेळा ती थंडी लागते आणि ती थंडी लागल्यामुळे तिच्या शरीरात आधीच ताकद कमी झालेली असते, वात वाढतो. मग काही स्त्रियांमध्ये कष्ट फार दीर्घकाळ त्यांना करायला लागतात. शेतीसारखी काही महिला काम करतात किंवा घरगुती कामं त्यांना जास्त करावी लागतात हं. किंवा काही ऑफिसमध्ये जड उचलायची कामं ज्यांना करायला लागतात, हं. त्याच्यामध्ये धातुक्षयजन्य वात तयार होतो. हं. आणि जे लोकं ऑफिसमध्ये बैठा जॉब आहे, भेळ, पाणीपुरीसारखे पदार्थ लगेच खायला चालू केलेत, पिझ्झासारखा पदार्थाचा खायला चालू केला आहे, सँडविचसारखा पदार्थ लगेच पहिल्या महिन्यात खायला चालू केला आहे, तर त्या स्त्रियांमध्ये आम संचित व्हायला लागतो. आमवात नावाचा आजार, ज्याच्यामध्ये सगळे सांधे सुजायला लागतात. कंबर हां. सुजते, मणके सुजायला लागतात, आजूबाजूचे मसल कडक व्हायला लागतात, हं. ताप यायला लागतो त्या स्त्रीमध्ये. मग तिथे तुम्हाला कंपल्सरी लंघन, काहीच खायचं नाहीये 2-4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस. दीपन, पाचन करणारी काही औषधं आयुर्वेदातली पोटात द्यायची आहे आणि हं. जिथे धातुक्षयजन्य, जिथे तर काबड कष्ट लगेच चालू केले. डिलिव्हरी झाली आणि 1 महिनाभरात, दीड महिन्यात त्यांनी काबड कष्ट बरेच केलेले आहेत किंवा खूप मेहनतीचं काम केलंय. हं. तिथे धातुक्षयजन्य वात तयार होतो. धातुक्षयजन्य म्हणजे काय? मग तिथं सगळे सांधे बारीक-बारीक दुखायला लागतात. तिला रुमाल बांधल्याशिवाय झोप येत नाही. नॅपकिन हं. बांधल्याशिवाय झोप येत नाही. स्कार्फ बांधून ठेवावा लागतो त्या भागात जिथे दुखतं तिथे. ते सगळे धातुक्षयजन्य. जिथे रुमाल बांधल्यानंतर बरं वाटतं तो धातुक्षयजन्य. हं. जिथे रुमाल बांधला आणि दुखणं वाढलंय तो आमवातजन्य. तिथे सूज असते. मग हं. इकडे बृहण चिकित्सा द्यावी लागते. त्यांना डिंकाचे लाडू, हळीवाची खीर, खारीक, शतावरी कल्प, बाळंत काढा 1, 2, 3 बरेच लोकं घेतच नाही लेडीज, महिला हं. डिलिव्हरी झाल्यानंतर. कारण ते एक लक्षात घ्या, ही जी परिचर्या ग्रंथाने सांगितली आयुर्वेदशास्त्रामध्ये ती करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यांचे सीझर झालेत ते तर लोकं वाफारा घेतच नाही. तर हं. तुमचं सीझर झाल्यानंतर 15 दिवसानंतर किंवा 45 दिवसानंतर तुम्ही स्टीम कंपल्सरी 1 महिनाभर घेतली पाहिजे, 3 महिने कमीत कमी. बरोबर. डोकं शांत ठेवलं पाहिजे, आनंदी राहिले पाहिजे आणि कमीत कमी विचार, कमीत कमी डोक्यात स्ट्रेस, कमीत कमी ताण जर पुढचे 1 वर्षभर असेल, तर ते बाळालाही चांगलं दूध येणार आहे, बाळ गुटगुटीत होणार आहे आणि आईचेही त्रास हे पुढच्या भविष्यातले कमी होणार आहेत. हे बरोबर. समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी, कारण हे खूप महत्त्वाचं आहे स्त्रियांसाठी. बरोबर. कारण त्यानंतर मग येणारे पिरियड्स हे इरेग्युलर येतात. बरोबर. मग तिथनं वातच प्रदर, की 1-2च दिवस अंगावर जातं, मग कंबर दुखायला लागते. हं. काही लोकांमध्ये अति अंगावरनं जातं, काही लोकांमध्ये सतत व्हाईट डिस्चार्ज असतो. अगदी. मग त्यातनं होणारी कंबरदुखी. म्हणजे हे प्रामुख्याने लक्षण जे आहे नुसतं इंजेक्शन पुरतं मर्यादित नाहीये. हं. तर त्या स्त्रीने सुतिका परिचर्या पाळली का? पहिले 9 महिने तिचे कसे होते? जेव्हा ती गर्भिणी बरोबर. प्रेग्नंट राहिली तिथले 9 महिने कसे आहेत? त्यानंतरचे पुढचे 1.5 वर्ष तिने कशी काळजी स्वतःची घेतली आहे? बरोबर. तर नक्कीच तिला पुढचं भविष्य तिचं खूप चांगलं जाणार आहे. बरोबर. पण ह्या काळामध्ये कुठेतरी स्ट्रेस आहे, हार्मोनचा इम्बॅलन्स असतो, तिच्या मनाचे चढ-उतार असतात, घरातले चढ-उतार असतात. हे सगळं कोप अप करत ती जर आनंदी राहिली, तिने थोडेसे व्यायाम केले आणि पुढचं लाईफस्टाईल तिचं तिने जर व्यायाम, आनंदी, योग्य वेळी योग्य आहार, योग्य वेळी योग्य झोप, हं. तर नक्कीच तिला काही आजार होणार नाही.
तुम्ही आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, आपल्या घरात आजी असते, आपली आई असते, यांचा हाच सल्ला असतो प्रत्येक प्रेग्नंट लेडीला, की तुम्ही हे करून बघा. पण आजकालच्या मुलींचं जॉब म्हणा किंवा बाकी सगळ्या लाईफस्टाईल बदलत चाललाय. हे फॉलो करणं जमत नाही. पण या गोष्टी आयुर्वेदानं सांगून ठेवल्यात आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत, हे तुमच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या या सगळ्या मैत्रिणींना कळलंय. तुम्ही आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख केला, तो म्हणजे पिरियड्समध्ये दुखणं. पण काही बायकांना किंवा मुलींना फक्त त्या 5 दिवसातच कंबर दुखते किंवा खूप पाय दुखतात आणि 5 दिवस झाल्यानंतर त्या नॉर्मल पण होतात. मग बरोबर. हे असं का होतं? एक लक्षात घ्या, आयुर्वेदशास्त्राने पिरियडची जी व्याख्या आहे, वाहनं त्या स्त्रीला, हे निसर्गतः 28 दिवसांनी ज्या महिलेचे पिरियड येतात आहे, ज्या मुलींचे पिरियड 28 दिवसांनी येतात आहे, अंगावरनं 4 दिवस वाहतंय, रंग लाल आहे, त्यांना हं. दुखणार नाही आहे. पण ज्या हं. स्त्रीमध्ये 2 किंवा 3च दिवस वाहतंय, अंगावरनं जातंय, कमी फ्लो आहे, गाठी पडतात आहे, रंग काळपट आहे, त्या स्त्रियांमध्ये प्रचंड वेदना असतात. मग त्या स्त्रियांमध्ये आपल्याला तिथला वातज प्रदर, याला आयुर्वेदशास्त्राने म्हटलेलं आहे, त्या वातज प्रदरासाठी चंद्रप्रभावटी नावाचं एक औषध आहे, ते रसायन औषध आहे. हं. ते औषध दुधासोबत घेणं, 2 खारीक सकाळ संध्याकाळ खाणं आणि जेव्हा दुखतं त्या 5 दिवसाच्या काळामध्ये ज्येष्ठमधाचं चूर्ण, हं. सैंधव मीठ, काळं मीठ हं. दिवसभरात 4-5 वेळा जर घेतलं तिने त्या हं. काळामध्ये, हं. तर ते पेन लगेच कमी होतं. आणि त्यासोबत अच्छा. दशमूलारिष्टासारखं औषध, लोहासवसारखं औषध वैद्यकीय सल्ल्याने जर घेतलं, तर ते जे पिरियड पुढचे नॉर्मल होतात. 4 दिवस अंगाला व्हायला लागतं. त्याबरोबर फ्लो वाढतो. मग हं. तिचं दुखणं पूर्ण कमी होतं. पण हं. काही स्त्रियांमध्ये उत्तरबस्ती नावाची एक आयुर्वेदात संकल्पना आहे, हं. ज्यामध्ये पाळीच्या मार्गातनं हं. तेल सोडलं जातं. 2 ते हं. 3 ml तेल हे पाळीच्या मार्गात सोडलं जातं पिरियडच्या 6व्या, 7व्या, 8व्या दिवशी. हं. ते जर काही लोकांच्या मध्ये तूप सोडलं जातं, हं. मेडिकेटेड घी, हं. जेणेकरून तिचे ओव्हम चांगले फर्टाईल होतात, हं. बीजं चांगली तयार होतात, वाहण्याचा प्रकार सुधारतो आणि हं. तिचे बऱ्यापैकी 80 ते 90% आजार तिचे कमी होतात. आणि हं. बऱ्याच वेळा काही लोकांना इन्फर्टिलिटी असते त्या वातज प्रदरामुळे. मग ते उत्तरबस्ती आणि बस्ती नावाची जी चिकित्सा आहे आयुर्वेदातली, ती केली तर बऱ्याच वेळा लोकांचं वंध्यत्वही जातं. माझ्याकडे एक महिला आली होती की ज्यांचं 8 ते 10 वर्ष इन्फर्टिलिटी होती. इन्फर्टिलिटी म्हणजे काय, त्यांना दिवस राहायचे, 2-3 महिन्यानंतर ॲबॉर्शन व्हायचं. हं. असं कमीत कमी 6 वेळा झालं. आणि हं. 6व्या वेळेस त्यांच्या पूर्ण दीड ते दुसऱ्या महिन्यामध्ये साधारण पस फॉर्मेशन झालं हं. आणि प्रचंड प्रमाणात वेदना आणि हे. आणि मग त्यांची मी केस टेकिंग जेव्हा घेतलं, तेव्हा मला समजलं की ही गरविषाची केस आहे. हां. हे आयुर्वेदशास्त्राने सांगितलेलं एक सगळ्यात महत्त्वाचं टूल म्हणजे काय, हं. आयुर्वेदशास्त्र हा वेगवेगळ्या पद्धतीने अँगलनी विचार करतो. बरोबर. म्हणजे त्यांच्या आईची हिस्ट्री घेतली जाते, तिची अख्ख्या आयुष्यभराची हिस्ट्री घेतली हं. जाते. मग आम्ही सुवर्णवंगेश्वर नावाचं एक औषध आहे आयुर्वेदशास्त्राचं, हं. ते गरविषासाठीच खूप चांगलं औषध आहे. हं. आणि ते औषध तिच्यामध्ये मी वापरलं जेव्हा, तर तिचे पुढच्या 3 महिन्यांनी आम्ही उत्तरबस्ती केले. उत्तरबस्ती झाल्यानंतर पुढचा जो गर्भ आहे तो अबॉर्ट झाला नाही. म्हणजे ही वाह! मी स्वतः लाईफमध्ये माझ्या बघितलेली केस आहे, म्हणून मी डिस्कस करतोय की एक लक्षात घ्या, आयुर्वेदशास्त्र हे फार वेगवेगळ्या पद्धती, जिथं ॲलोपॅथी शास्त्र थांबतं तिथं आयुर्वेदशास्त्राचा उगम आहे, आणि जिथे हं. आयुर्वेदशास्त्र थांबतं तिथे ॲलोपॅथी शास्त्राचा उगम आहे. बरोबर. म्हणजे लोकांनी नुसतं ॲलोपॅथी असं न करता दोन्ही शास्त्र एकमेकांना विचारपूर्वक जर वापरली, जिथं हं. जिथे गरज आहे, इंटिग्रेट केलं, तर नक्कीच रुग्णांमध्ये चांगला आणि रुग्णांचा फायदा आहे यामध्ये. ओके. मग हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या मनात आणखीन एक प्रश्न येतोय, की मणक्याचे विकार किंवा सायटिका असेल, आणखीन कोणता दुसरा आजार असेल, मग त्या स्त्रीने किंवा त्या कपलने प्रेग्नन्सी प्लॅन करायची की नाही करायची? मूल होऊ द्यायचं की नाही होऊ द्यायचं? पहिली गोष्ट आहे की प्रेग्नन्सी प्लॅन करण्यापूर्वी त्यांनी हा सगळ्यात महत्त्वाचा आणि खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण एक लक्षात घ्या, तिच्या आयुष्यातले हे दिवस, हं. आता एकदाच एक मूल होऊन आपण देतोय. बरोबर. म्हणजे भारतामध्ये तुम्ही बघितलं तर एक मुलाच्या पुढे कोणी फार जाताना दिसत नाही. अगदी. तर एक मूल होऊन देत आहे, तर ते एकदम प्री प्लॅन गोष्ट पाहिजे की त्याची पूर्व तयारी. आता आयुर्वेदशास्त्राने बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात की गर्भसंस्कार नावाची एक संकल्पना आहे. त्याचबरोबर ज्या स्त्रीला कंबर दुखते किंवा स्लिप डिस्क सारखा हं. त्रास आहे, त्यांनी एक्स-रे काढणं, MRI काढणं, हं. की ती डिस्क खरंच बाहेर आहे का आणि किती प्रमाणात बाहेर आहे, हं. त्याचा रूट कॉज नक्की काय, हे सगळं बघून डायग्नोज करून हं. जर प्लॅनिंग केलं हं. तर नक्कीच तिला त्रास होणार नाहीये. परंतु बरोबर. जो त्रास आहे ग्रेड 2 डिस्क हर्निएशन आहे, तर ती पूर्ण डिस्क आतमध्ये जाऊन द्यायची आहे, हं. पूर्ण मणक्याची ट्रीटमेंट घ्यायची आणि त्यानंतर जर प्लॅन केला तर ती डिलिव्हरी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते, बाळ सशक्त होऊ शकतं, हं. ॲबॉर्शनचे चान्सेस हे कमी होतात.
बरोबर. नाहीतर कधी-कधी काय होतं, की दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यामध्ये बाळ जसं मोठं व्हायला लागतं, हं. तसं पोट मोठं व्हायला लागतं. तिथले पाठीमागचे मसल्स सगळे कडक व्हायला लागतात. आधी हं. शॉर्टनिंगमध्ये जर असतील, अगदी. आकुंचन पावले असतील, हं. ते मोठे मसल जेव्हा होतात, बाळ जसं वाढतं, हं. 4था महिना, 5वा महिना, 6व्या महिन्यात मग पेनचा एखादा अटॅक जर सिव्हिअर आला, हं. तर मग तिथे अबॉर्शनचे चान्सेस खूप असतात. बरोबर. मग त्यामुळे पूर्ण ट्रीटमेंट मणक्याची घ्या, हं. ते पूर्ण बरं करा अँड देन स्टार्ट फॉलो द नेक्स्ट प्रोसेस, की बाबा तुम्ही चान्स घेऊ शकताय. बरोबर आणि एखाद्या कपलने ही ट्रीटमेंट चालू जरी केली असेल, तरीसुद्धा काही वेळेला डॉक्टरांना हे कसं विचारायचं आणि त्याबद्दल काही गोष्टी पेशंट विचारत नाही. तर त्याबद्दलही मला जाणून घ्यायचं आहे, की सायटिका असेल किंवा सिव्हिअर एखादं पेन असेल, तर मग त्या कपलने शारीरिक संबंध किंवा त्यांचं जे सेक्शुअल लाईफ आहे ते कसं मॅनेज करायचं? नक्कीच पेशंटचा जो त्रास आहे, तो किती सिव्हिअरिटी आहे, हं. म्हणजे पाठीचं दुखणं त्या महिलेला किंवा त्या पुरुषाला किती प्रमाणात होतंय, हं. हे समजून घेणं गरजेचं आहे, की तो ग्रेड 1, 2, 3, 4, 5 मध्ये काय आहे? हं. नमनेस आहे का? पाठीच्या आजूबाजूचे मसल तर दगडासारखे कडक झालेत, पेशंट स्वतः हलूच शकत नाहीये. बरोबर. या कंडिशनमध्ये इंटरकोर्स टाळावा. बरोबर. परंतु पेशंटच्या मूव्हमेंट ईझी आहे, हं. सगळ्या मसल रिलीज झाल्यात, कुठेही कॉन्ट्रॅक्शन नाहीये. ती इंटरकोर्स करताना तो आनंद दोघंही घेत असाल हं. आणि त्यांना कुठलाही त्रास नाहीये, अशा लोकांनी इंटरकोर्स करावा. अन्यथा स्पाझम असेल तर थोडे 4 वीक थांबावं, स्पाझम कमी होऊन द्यावा अँड देन स्टार्ट द इंटरकोर्स. बरोबर. मगाशी आणखीन एक गोष्ट तुम्ही सांगितली, की पाळीच्या अगोदर किंवा काही वेळेला आपण कॉलेज गोईंग मुलींमध्ये किंवा मेनोपॉज स्टार्ट झाल्यानंतर बघतो, की अंगावरून पांढरं जातं आणि बरोबर. त्याचं उत्तर हे असतं, की हार्मोन्समध्ये काहीतरी चेंज झालेत म्हणून हा त्रास होतोय आणि मग काही गोळ्या चालू होतात आणि हेच रुटीन वर्षानुवर्ष आपल्या स्त्रियांचं चालू आहे. पण बरोबर. तुमच्या निमित्ताने मला कळतंय, की मणका, कंबरदुखी, पाठदुखी, मणक्याचे वेगवेगळे आजार यामुळे सुद्धा हे होऊ शकतं? एक लक्षात घ्या, बऱ्याच दिवस व्हाईट डिस्चार्जची वाईट खोड लागलेली असते शरीराला. हं. त्या शरीराला खोड लागते, की बाबा तो एक डिस्चार्ज व्हायचा म्हणजे होणारच आहे आणि कधी-कधी तो हां. 2-2, 3-3 पॅडपर्यंत जातो दिवसाला. बरोबर. मग एक लक्षात घ्या, तिथे काही वेळा बऱ्याच वेळा तिथे तुम्हाला उत्तरवस्तीची प्रक्रिया किंवा नेग्रोदादिगण म्हणजे काय, वड, औदुंबर, पिंपळ याचा 1 लिटर पाण्यामध्ये याची 5-5 पानं घेऊन त्याचा काढा बनवायचा आहे आणि तो काढ्याने ती जागा धुवायची आहे. मग तिथे बारीक जंतू संसर्ग जो झालेला आहे आणि हं. त्याच्यामुळे व्हाईट डिस्चार्ज होतोय, पॉलिप झालेले आहेत, त्या सगळं गोष्टी त्या काड्याच्या धुण्याने एक हं. 3 महिने जर तो प्रकार केला, तर नक्कीच ते कमी होतं. त्यासोबत तिची ताकद वाढवणं गरजेचं आहे. मग ताकद वाढवण्यासाठी तिच्या पोटातनं पुष्यनुक चूर्णसारखं एखादं औषध वैद्यकीय सल्ल्याने घेणं, चंद्रबाबावटीसारखं औषध, त्याचबरोबर 2 खारका सकाळ-संध्याकाळी खाणं, डाळिंब, खजूर, खारीक, बीट हे सगळं उकडून त्याच्यावरती थोडंसं काळं मीठ टाकून जर खाल्लं, तर बेसिकली तिचं रक्त वाढायला लागतं, ताकद वाढायला लागते, कंबर हं. धरायला लागते हं. आणि व्हाईट डिस्चार्ज कमी होतो. त्याचबरोबर सकाळी उठल्या-उठल्या अनुष्यपोटी एक केळ, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा मध, 1 चमचा खडीसाखर हं. हे सगळं मिक्स करून जर अनुष्यपोटी खाल्लं, तर बऱ्याच स्त्रियांचा व्हाईट डिस्चार्ज याच्यामुळे कमी होतो. एक लक्षात घ्या, व्हाईट डिस्चार्ज होतोय, तर नक्कीच ते वैद्याला दाखवायचं आहे. त्याच्यावरची औषधं घ्यायची, अंगावरती हे काढू नका, नाहीतर दीर्घकालीन मग पुढे जाऊन थकवा, वीकनेस, धातुक्षय आणि त्यातनं कंबरदुखी दीर्घकालीन ती चालू होते. मग सतत हं. थकल्यासारखं वाटतं, झोपावसं वाटतं, काही काम करूशी वाटत नाही. अगदी. मग त्यांचं आयुष्याचं ते झोप होत नाही. मग झोप न झाल्यामुळे दिवसा झोपायला लागतात. मग पित्ताचा त्रास चालू होतो. मग बरोबर. त्याचबरोबर ह्या त्रासामुळे त्यांचे फॅमिलीमधले रिलेशन खराब व्हायला लागतात, डिस्पोज होतात. नवऱ्याचे आणि बायकोचे संबंध खराब व्हायला लागतात. बरोबर. मग त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यात व्हायला लागतो, की वेगवेगळ्या आजारांची निर्मिती चालू होते. अगदी. कारण एक लक्षात घ्या, चिंता, विचार इथनंच आजार चालू होतात एक-एक. सर, आत्ता तुम्ही इतक्या सगळ्या रेमेडीज, टिप्स आम्हाला देतायत, की पॉडकास्टमध्ये आपण अशा टप्प्यावर आत्ता आलोय, की जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत त्यांच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला विचारते, की आम्हाला जर तुम्हाला भेटायचं असेल, तर आम्ही तुमच्याशी संपर्क कसा साधावा? आणि आपल्या स्पाईन क्लिनिकमध्ये देखील भंडारी स्पाईन क्लिनिक जे आपलं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही 20,000हून अधिक पेशंटवर उपचार केलेत, त्यांचे ऑपरेशनसुद्धा तुम्ही टाळलेत. तर कोणकोणते असे आजार आहेत, की त्या सगळ्या आजारांवर आपल्याकडे उपचार होतात? माझं करियर जे आहे ते स्पेशली मी सुपर स्पेशलाइज इन द स्पाइन डिसऑर्डर, हं. ज्याच्यामध्ये गादी स्पेसिफिक बाहेर आली आहे, हं. ज्यांना डिस्क हर्निएशन, हं. डिस्क पोट्रुजन, ज्याच्यामुळे बऱ्याच पेशंटला कमरेपासून पायापर्यंत जड वाटतं, बधीर वाटतं, मुंग्या येतात, हं. दुखतात.
दोन्ही पाय दुखतात, एक पाय दुखतोय, हं. विशिष्ट एक 5 मिनिटं 10 मिनिटं चालल्यानंतर बसावं लागतंय. हं. अशा स्पेसिफिक कंडिशन, त्याचबरोबर मानेची गादी बाहेर आली आहे, हं. हाताला मुंग्या येतात आहे, हं. चक्कर येतीये, डिस्क हर्निएशन आहे, डिस्क प्रोट्रुजन आहे आणि हं. काही फ्रॅक्चर्स आहेत. अशामध्ये माझं सुपर स्पेशलायझेशन झालंय. माझं क्लिनिक हडपसरला आहे, सिटी सेंटर वैभव थिएटरच्या समोर. त्याचबरोबर 90 670 68 153 हा आमचा WhatsAppचा नंबर आहे. तुम्ही जरी तिथे एच कॅपिटल हाय मेसेज केला तर ऑटोमॅटिक तुम्हाला सगळी डिटेल इन्फॉर्मेशन क्लिनिकची मिळते ऑटोमॅटिक. आणि त्याचबरोबर कुठलं डाएट करायचं आहे, कुठल्या प्रकारचे व्यायाम करायचे ते हेही तिथे हं. तुम्हाला WhatsApp तुम्हाला मदत करतं सांगायला. हं. तर नक्कीच लोकांना फायदा त्यातनं होणार आहे आणि लोकांनी कसं उठायचंय, कसं बसायचंय, कसं चालायचंय हे YouTubeला नक्कीच जाऊन बघावं. डॉक्टर विराज भंडारीच्या चॅनलवर आम्ही बरेच व्हिडिओ बनवलेत, की हं. कसं चालायचं. एक लक्षात घ्या यूएसमध्ये काय आहे, यूएसमध्ये प्रत्येक गोष्टी एक पेशंट तो कमीत कमी 8 ते 10 तास बघितला जातो. बरोबर. मग तो कधी-कधी दिवसाला 2 तास बघतात 4 दिवस, कधी-कधी सलग 4 तास 2 दिवस बघतात. त्यामध्ये कसं उठायचंय, कसं हं. बसायचंय, कसं हं. चालायचंय, चालण्याची ठेवण कशी पाहिजे, पाय आधी अंगठे पडले पाहिजेत, मग पायाचा पंजा पडला पाहिजे, मग टाच पडली पाहिजे. इतकं प्रॉपर ते शिक्षण जे आहे, की चालणं कसं चालायचं आणि त्या कसं? चालायचं तुम्ही जर नॉर्मल केलं ना, तर तिथेच 70% लोकांची कंबरदुखी कमी होते. हं. बऱ्याच वेळा माणसं चुकीच्या पद्धतीने चालतात, चुकीच्या पद्धतीने बसतात, चुकीच्या पद्धतीने उठतात. त्यामुळे मणक्यावरती लागणारा टॉर्क आणि फोर्स हा प्रचंड प्रमाणात वापरला जातो. हं. त्यामुळे ह्याचे सगळ्याचे व्हिडिओज आम्ही हं. फॉर्मॅटमध्ये बनवलेत. डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक यूट्यूब चॅनल आहे आमचं. तिथे लोकांनी जावं, अवश्य तो व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुमच्यात काय बदल झालाय, नक्की इथे कमेंट करा. बरोबर. सरांनी आता WhatsApp डिटेल्स पण आपल्याला दिलेत. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर आहे. यावर तुम्ही मेसेज करा, ज्या पद्धतीनं सरांनी आता आपल्याला सांगितलंय आणि तुमचा जो काही प्रश्न असेल, ट्रीटमेंटविषयी जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल, तर सर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करतील आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये देखील तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण सरांकडून घेऊयात. सर, जसं तुम्ही आता सांगितलं, की चालायचं कसं किंवा बसायचं कसं, तर कामाचा लोड इतका वाढला आहे आणि आपण म्हणतो आम्ही आय-टी सेक्टरमध्ये काम करतो. तर कधी-कधी इतका कंटाळा येतो, की आपण अगदी छातीवर लॅपटॉप घेऊन बसतो आणि काम करतो किंवा मोबाईल अगदी डोळ्याच्या जवळ असतो आणि आपण अगदी रिलॅक्समध्ये आडवे झालेलो असतो. तर हे सगळं करताना खूप रिलॅक्स वाटतं. पण हे आपल्या पाठीसाठी, आपल्या मणक्यासाठी योग्य आहे का? नक्कीच योग्य नाहीये. कारण एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा मी बघतो, की मान पूर्ण खाली गेलेली असते, पोटावरती लॅपटॉप असतो आणि बरेच लोकं 2-3 पिलोज घेऊन ते काम करतात. बरोबर. तर नक्कीच पुढे जाऊन मानेचा कर्व जो आहे, हं. सर्व्हायकल लॉर्डोसिस, नॉर्मल कर्व जो आहे तो नष्ट होतो. मान हं. सरळ-सरळ व्हायला लागते. काही पेशंटची मान मी बघतो आय-टीमधले, की पुढे येते. हं. मानेचा कर्व सगळा पुढे आलेला असतो. मग तिथनं खरं मानदुखीला चालू होते. काही पेशंटमध्ये बऱ्याच वेळा चुकीचं झोपणं किंवा हॉलमध्ये टीव्ही बघत असतात रात्री आणि ते टीव्ही बघता-बघता बऱ्याच वेळा सोफ्यावरती झोपतात. तर सोफे हे पाहुण्यांसाठी आहेत. मी परत सांगतोय हां. हं. सोफे हे पाहुण्यांसाठी आहेत. तिथे दीर्घकाळ झोपण्यासाठी नाहीये. बरोबर. आज बरेच वेळा सोफ्यावरती लोकं पाय वरती करून झोपतात. चुकीच्या पद्धतीने सोफ्यावरती झोपतात. त्यामुळे बरेच वेळा काही सोफ्यावरती कंबर खाली जाते. गुडघे छातीच्या वरती येतात बऱ्याच वेळा बसल्यानंतर आणि चुकीचं बसल्यामुळे मग कुठेतरी दचका, कुठेतरी लचक बसते आणि मग कंबर अवघडायला सुरुवात होते. हं. आणि ज्याची ताकद कमी त्याला आजार जास्त. हं. ज्याची ऑटो इम्यून सिस्टीम कमी आहे, ज्याच्या इम्युनिटी सिस्टीममध्ये ताकद कमी आहे, बल कमी आहे, मग मणक्याचा त्रास चालू होतो हळू-हळू. याचबद्दल आणखीन एक मला विचारायचं आहे, की आपण चालतोय नॉर्मली किंवा आपलं एक डेली रुटीन चालू आहे आणि एकाएकी आपण स्वतःकडे कधी आरशात पाहिल्यानंतर कळतं, की आपल्या मानेच्या मागचा जो भाग आहे, त्याला असा उंचवटा आलाय, एक बरोबर. हंप आलेला आहे. तर हे नेमकं कशामुळे होतं आणि लोकं याला यूज्ड टू असतात, की मे बी काहीतरी नस दबल्या गेली असेल किंवा सूज आली असेल. तर हे सूज आलेला प्रकार आहे, की हा पण कोणता आजार आहे? याला बफेलो हंप म्हणतात ॲक्चुअली. हं. हे येण्याचं कारण जे आहे तिथला मसल जो आहे, तिथले मसल्स जे आहेत ते सगळे कडक होतात दगडासारखे. काही हं. पेशंटमध्ये अप्पर ट्रॅपेझियस मसल दगडासारखे कडक होतात आणि त्यानंतर मानेच्या तिथे रोज सूज यायला लागते. बऱ्याच वेळा दीर्घकाळ बसले, दीर्घकाळ उभे राहिलेत, बऱ्याच वेळ कॉम्प्युटरवरती काम केलेलं आहे. हं. एकाच पोझिशनमध्ये एक टक बघून राहणं सतत. हं. मग तो टीव्ही असेल, मोबाईल असेल, कुठल्याही प्रकारचं एकटक बघणं, मानेची पोझिशन व्यवस्थित नसणं, त्याचबरोबर कमरेचा कव व्यवस्थित नसणं, त्यामुळे मान ही शॉर्टनिंगमध्ये जाते आणि हं. त्याच्यामुळे तिथे सूज यायला लागते. तर हं. ती सूज पूर्णतः जाते.
त्याला MET सर्व्हायकल नावाची एक्सरसाइज आहे, ज्याच्यामध्ये 1 मिनिटं लोंबकाळणं. नुसतं तुम्ही जर रोज लोंबकाळलात 1 मिनिटभर, तर तिथली सूज बऱ्यापैकी कमी व्हायला लागते. त्याचबरोबर हात गोलाकार फिरवणं, हं. पुढे क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, हां. आणि ते फिरवताना 1 मिनिटं लागला पाहिजे 1 गोलाकार हात फिरवायला. हं. 1 मिनिटं लागला पाहिजे 1 हात गोलाकार फिरवायला. जर तेवढं स्लो फिरवलं तर तिथले मसल डिझॉल्व्ह व्हायला लागतात आणि तिथलं स्वेलिंग हे कमी, कमी, कमी व्हायला लागतं आणि तो हंप नक्कीच कमी होतो. तर हंप अंगावर काढला तर पुढे जाऊन ती डिस्क बाहेर यायला सुरुवात होते. मग हाताला मुंग्या चालू होतात. मग लोकं धावधाव करतात, चला आता डॉक्टरांकडे दाखवू. बरोबर. हा एकदम सोपा उपाय आहे. घरच्या घरी आपण करू शकतो. हाही उपाय तुम्ही करा आणि जर तो हंप कमी होतोय, तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अनेकदा पेशंट असेही विचारतात, की आम्ही झोपायचं कसं? कारण झोपेत कधी-कधी हात जर आपल्या मानेखाली आला, तर मग आपल्या हातालाही मुंग्या येतात किंवा हात दुखायला लागतो आणि त्यातही कधी नस दबल्या गेली असेल, तर मग विचारायलाच नको. मग झोपणं अवघड होतं, डेली रुटीनची सगळी कामं अवघड होतात. तर ही नस दबली जाते पाठीची किंवा झोपेत, हे काय आहे? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा पाठीवर झोपतो तो योगी, पोटावर झोपतो तो भोगी, उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी आणि डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. हं. तर एक सामान्य सूत्र आहे, की काय होतं, की आपण जे झोपतो त्याच्यामधनं झोपेतनं आपल्याला एक ऊर्जा निर्माण होते. आपण जर कंटिन्यू योग्य वेळी योग्य झोप जर घेतली, हं, तर आपली ताकद परत भरून निघते. हं. पण आपण झोपताना चुकीचे पोझिशनमध्ये झोपलेलो आहोत. चुकीचे पिलोज वापरले, चुकीची गादी वापरली आहे. बऱ्याच वेळा काय होतं, काही लोकांचे बेड्स मी बघतो, हं, कॉटनचे बेड्स असतात. हं. बऱ्याच वेळा कॉटनचे बेड मधला भाग हा खड्ड्यात गेलेला असतो. कारण एक 1.5-2 वर्षांनी त्यात कॉटन भरायचा असतो. हे लोकांना माहीतच नसतं. लोकं 10-10 वर्ष एकच गादी वापरतात. बरोबर. पिलोज खड्ड्यात गेलेला असतो. मग एक लक्षात घ्या, ज्यांचे गादीज, पिलोज अशा प्रकारे कॉटन भरलेला नाहीये, त्यांनी आजच पॉडकास्ट बघितल्या गादीवाल्याला फोन करा आणि ती बदलून घ्या. कारण एक लक्षात घ्या, पुढं ती धोक्याची घंटा आहे तुमच्यासाठी, की पुढे जाऊन एखादं ऑपरेशन अंग्याशी येईल ती. अगदी. तर झोपण्यासाठी गादी जी आहे ती साधारण 4 इंचाची पाहिजे. कमीत कमी योग्य वेळी योग्य झोप घ्यायची आहे. तुम्ही रात्री 9:30 तर 9:30ला झोपायचंच आहे आणि सकाळी 6:30 तर 6:30ला उठायचं आहे. पण लोकं 12, 1, 2ला झोपतात आहे. उठण्याचा भरोसा कुणाचाच नाहीये. उशिरा उठणं, त्यातनं कॉन्स्टिपेशन, त्यातनं संधिवाताचा त्रास चालू आणि त्यातनं कंबरदुखी परत चालू. तर ही जी प्रक्रिया आहे, हे जे निसर्ग आहे, एक लक्षात घ्या, सूर्याचं उगवणं आणि चंद्राचं मावळणं जर बदललं, उलटं-सुलटं केलं तर काय होईल? आज बरोबर, आपण मनुष्य आहोत, विचारवंत आहोत, तर मनुष्याने स्वतःला विचार करा, की आपल्याला आजार होऊन द्यायचे नाहीयेत. बरोबर आहे. मग आजार व्हायचे नाहीयेत, तर मग आपली झोप, आपली जेवण हे वेळेवर पाहिजे आणि ते वेळेवर असेल, तर नक्कीच आपण स्वस्थ राहणार आहोत. खरं आहे. आणि आपल्या जुन्या लोकांनी, आपल्या आजी-आजोबांनी जे सांगितलंय, ते आत्ता परत ट्रेंड आलाय, की त्या गोष्टी फॉलो करायच्या आणि त्या गोष्टी आपण करतो देखील. कंबरदुखी व्हायला लागली, तर घरात कोणतरी असंही म्हणतं, की "अरे, ते कमोड वापरू नकोस. जे इंडियन टॉयलेट आहे, तेच चांगले आहेत." आणि आपण पुन्हा त्या गोष्टींकडे वळायला लागलेलो आहे. बरोबर. तर असे पेशंट तुमच्याकडे पण येतात का? नक्की येतात. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा कमोडची भांडी जी आहेत, ती बसवताना बिल्डर त्या स्क्वेअर फुटानुसार बसवतो. कारण त्याला योग्य कसं परवडतंय. तर बऱ्याच वेळा नळ चुकीच्या दिशेला बसवलेला असतो. कमोडचं भांडं एका ठिकाणी असतं. बऱ्याच वेळा लोकांना इंडियामध्ये प्रत्येक वेळेस स्प्रे किंवा टिश्यू वापरून कोणी मल साफ नाही करत. हं. तर बऱ्याच वेळा जी प्रक्रिया आहे, ती मल साफ करण्याची प्रक्रिया जी आहे, ती करत असताना बऱ्याच वेळा पाय घसरतो आणि कंबरदुखीचा अपघात होतो. त्यावेळेस शिफ्टिंगचा जो प्रकार आहे, गादी बाहेर येण्याचा प्रकार आहे, असे मी कमीत कमी 20 ते 25 रुग्ण मागच्या एक 8 ते 10 महिन्यात बघितले, की ज्यांचा कमोडमुळे त्यांना ट्रॉमा झाला. हो. 2 आजी अशा होत्या, की कमोडवर बसत नव्हत्या. इंडियन टॉयलेट वापरत होत्या. पण मुलीकडे गेले, तिच्या घरी कमोडच होतं. बसले, उठताना पडले आणि फ्रॅक्चर झाले. बापरे! तर एक लक्षात घ्या, इंडियन टॉयलेट जे आहे, त्याच्यामध्ये मल ऑटोमॅटिक साफ होतो, कारण आपण पाय फोल्ड करून बसतो. हं. वेस्टर्नमध्ये जर तुम्ही तसे बसलात, तर उठावं लागतं, जोर द्यावा लागतो. बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे फिशर, रक्त पडणं आणि त्यानंतर कंबरदुखीचा त्रास चालू होतो. हं. तर इंडियन पद्धत जी आहे, ती सगळ्यांनी स्वीकार केला पाहिजे आणि घराघरात इंडियन टॉयलेटच वापरलं पाहिजे याच्या आणि पुढे म्हणजे त्याचबरोबर हां. जेवायलाही मांडी घालूनच बसलं पाहिजे. जे सगळ्यात अवघड आहे.
आमच्या घरी मी स्वतः मांडी घालून गेली, जन्मल्यापासून मांडी घालून बसतोय. जे लोक आपले पाहुणे मंडळी येतात त्यांच्यासाठी तुम्ही टेबल ठेवा, पण तुम्ही स्वतः पाठ घेऊन मांडी घालूनच जेवण करा, तर तुमचे गुडघे आणि कमरेचे त्रास हे कमीत कमी होणार आहेत. तुम्ही जर सतत तो जॉईंट्सचा वापर कमी केला, आज एक लक्षात घ्या, लोकांचं धुणं, भांडी घासणं ही प्रक्रिया पूर्वी जमिनीवरती बसून होती. आज लोक उभं राहून भांडी धुतात आहे, उभं राहून आज मॉप आलेत, मॉपनी फरशा पुसतात आहे. मग त्याच्यामध्ये काय झालं, गुडघ्याचा वापर आणि खाली बसणं 2 पायावर हे कमी कमी होत चाललं. त्यामुळे मांड्या सगळ्या टाईट होत चालल्या. तिथे रिजिडिटी आली, कडकपणा आला. कंपल्सरी जेवायला खाली जमिनीवरती बसून बघा. जेवण करत असताना 6ही रस पोटात गेले पाहिजे. गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये, तिखट तुरट कडू पदार्थ जेवणाच्या शेवटी, आणि मांडी घालून जेवताना चित्त जेवणाकडे पाहिजे. चित्त मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये किंवा डोक्यामध्ये अतिविचार कुठले तरी चाललेत. असं जेवण केलं तर तुमचा पाचक अग्नी जो आहे तो चांगला होणार नाही, विपाक चांगला होणार नाही, मग आजाराची शृंखला चालू होते. त्याच्यामुळे जेवण हे अन्न ब्रह्म आहे. जेवण हे आपलं शांत झालं पाहिजे, डोक्यामध्ये विचार नकोत, आणि आनंदाने जेवण करा. बघा ते मग अंगी लागणार आहे आणि ऑटो इम्युन सिस्टीम तुमची चांगली होणार आहे. बरोबर. त्यामुळे जे आपले मित्र डायनिंग टेबलवर बसून जेवतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यांनी मिळून पूर्ण फॅमिली मेंबर जर खाली मांडी घालून जेवण करतायत तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे तुमचे असे कोणी मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ आठवणीने पाठवा आणि त्यांची ही सवय या निमित्ताने खरं तर आपल्याला बदलता येऊ शकते. जसं तुम्ही कमोड आणि टॉयलेटचं जे उदाहरण दिलं त्यामध्ये अनेकदा कॉन्स्टिपेशन किंवा आपल्याला मल होत नाहीये म्हणून जोर लावणं किंवा मग त्यामुळे पोटदुखी होते. त्यामुळे आणखीनही कोणते आजार होऊ शकतात का? एक लक्षात घ्या, पोट साफ होत नाही असं बऱ्याच लोकांना एक मनाची तयारीच आधी त्यांनी केलेली असते की माझं पोट साफ होणार नाही. काही मंडळी असतात की जे तंबाखू खातात त्याशिवाय पोट साफ होत नाही. काही मंडळी अशी आहेत की सकाळी 1 लिटर पाणी पितात मग माझं पोट साफ होतं. ही सगळी तुमची मनाची भावना आहे. प्रत्येकाच्या मनाने काय केलेलं आहे, एक डोक्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे की मी असं केलं तर असं होईल. आज मी रात्री पाणी नाही पिलं, माझं पोट साफ नाही होणार. बरोबर. तुम्ही जो भाव व्यक्त करता तशी बॉडी रिॲक्शन देते. तुम्ही आजपासून जे लोक ती सवय आहेत, आजपासून ती सवय बंद करायची आहे. सकाळी, दुपारी, रात्री आणि झोपताना तुम्ही सतत सांगा की माझं पोट चांगलं साफ होणार आहे आणि मला चांगली मलप्रवृत्ती होणार आहे. हे तुम्ही डोक्याला सतत जर व्हायब्रेशन्स दिले, व्हिज्युअलायझेशन दिलं, तर नक्कीच तुमचं पोट हे साफ होणार आहे. परंतु काही लोकांना काही कारणास्तव चुकीचे पदार्थ पोटात गेल्यामुळे, चुकीचे पदार्थ अवेळी खाल्ल्यामुळे, चुकीच्या वेळेत जेवल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. मग जिथे कुथावं लागतं, जोर द्यावा लागतो, बऱ्याच वेळा पाईल्ससारखा आजार, मुळव्यात, कधी कधी फिशर, कधी कधी भगंदरासारखा आजार, आणि त्यातनं कुतून कुतून पाठ दुखायला लागते. कधी कधी रक्त पडून तो थकून जातो. 2 चमचे, 3 चमचे, 4 चमचे रक्त पडतं आणि त्याला विकनेस होतो आणि त्यातनं कंबरदुखी चालू होते. काही लोकांना भगंदर म्हणजे काय, संडाच्या जागेला एक पुळी येते, ती पुळी फुगते आणि फुटते आणि त्यातनं पस येतो आणि त्या पसामुळे बऱ्याच वेळा आतमध्ये ताप येतो आणि ते ताप सगळ्या कमरेच्या आजूबाजूच्या स्नायूंना येतो आणि तिथे पूर्ण कंबर आखडून जाते पेशंटची. म्हणजे काही पेशंट मी बघितलेत. एक पेशंट भगंदराचा आला होता, मी जस्ट चेकिंग करायला गेलो, तो भगंदर फुटल्यानंतर मी आपलं जस्ट एक किडनी ट्रे घेतला तर हाफ किडनी ट्रे पस निघाला होता आणि त्याचा आला तेव्हा तो पूर्ण वाकडा होऊन चालत दवाखान्यात आला होता. जाताना सरळ गेला, कारण पस फॉर्मेशन तिथलं बऱ्यापैकी बाहेर आलं. एक लक्षात घ्या, प्रत्येक पेशंट हा कस्टमाइज वेगळा आहे. त्याचं निदान करणं, तिथली प्रक्रिया समजून घेणं, त्याचे सिम्पटम समजून घेणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे. जर डिफरन्शियल डायग्नोसिस नक्की आजार आहे का, हे आजाराचं लक्षण आहे का, आजाराचा उपद्रव आहे का, 2-3 आजार एकत्र आहेत, हा त्या डॉक्टरांचा स्वतःचा अभ्यास असतो. हे फक्त यूट्यूब, गुगल चेक करून तुम्ही असं कुठलेही प्रयोग घरच्या घरी करू नका. चांगल्या डॉक्टरांना दाखवा. अंगावरती तुम्ही जर काढलं तर ते कधी कधी तो पस TB पर्यंत त्याचा गेला असता. तर नक्कीच लोकांनी योग्य डॉक्टरांना दाखवायचं आहे. काही तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल तर तुम्ही घरगुती पहिलं सुरुवातीला गंधर्व हरितकी सारखं एखादं चूर्ण रात्री झोपताना 1 चमचा घ्या. एरंड तेल 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ घ्या आणि ती सवय तुमची घालवा. पहिलं मनाला रोज सांगा की मला पोट चांगलं साफ होणार आहे.
बरोबर. त्यामुळे कोणत्याही गोळ्या खाण्यापेक्षा हे आयुर्वेदिक उपाय कधीही चांगले आणि आजच्या आपल्या पॉडकास्टमधून तुम्ही किती उपाय लोकांना सांगितलेत, की ते अगदी सहज आपण घरच्या घरी करू शकतो. आता स्लीप डिस्क असेल किंवा सायटिका असेल, कंबरदुखी असेल, लेबर पेन असेल, जे सगळे दुखणे आपल्याला होत असतात, तर यासाठी काही व्यायाम देखील आहेत का, की ते सोपे व्यायाम केले तरी पण थोडं रिलीफ आपल्याला होऊ शकतं? व्यायाम म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात येतं जिम, हं. काहींच्या डोक्यात येतं योगासने, काहींच्या डोक्यात येतं मी चालते म्हणजे हा व्यायाम आहे. काहींच्या डोक्यात येतं की मी जोरात पळते, हं. पर्वती चढते किंवा कुठल्यातरी टेकड्या चढायला जाते. तर एक लक्षात घ्या, व्यायाम जे आहेत त्याने प्रत्येकाने प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार, हं, हं. काहींना चालणं हे सूट होतं, काहींना योगासनं सूट होतात, काहींना जिम सूट होते. तर प्रत्येकाने प्रत्येकाचा स्वतःचा अभ्यास करायचा आहे, की मला काय केल्यानंतर बरं वाटतं. काय केल्यानंतर माझा डोपामाइन सिक्रीट होतो. हं. काय केल्यानंतर मला आनंद फील होतं, काय केल्यानंतर मला काय वाटतं. त्यासाठी सगळ्यांनी सगळ्या गोष्टी थोड्या-थोड्या पहिल्या करायच्यात. हं. एक 2 महिने तुम्ही योगासनं करा. मग 2 महिन्यामध्ये आसनं करत असताना तुम्हाला पहिल्या दिवशी सोमवार ते शनिवार तुम्ही सोमवारचा पॅटर्न जो आहे ते उभं राहून आसनं करा. मंगळवारी तुम्ही पुढे वाकण्याची आसनं करा. हं. बुधवारी तुम्ही बॅकवर्ड बेंडिंगशी रिलेटेड आसनं करा. गुरुवारी तुम्ही पोटावरची आसनं करा. शुक्रवारी तुम्ही पाठीवरची आसनं करा. शनिवारी तुम्ही फक्त शवासन करा. हं. हा जर प्रकार केला आणि आसन स्थितीमध्ये कमीत कमी 2 मिनिटापासून 3 मिनिटापर्यंत थांबणं, शवासनामध्ये कमीत कमी 15 मिनिटापासून 35 ते 45 मिनिटापर्यंत थांबणं, हे जर केलं तर त्या आसनांचा फायदा आहे. पॉवर योगा किंवा फास्ट करणं किंवा एकदम पटापटा आसनं केली, मग मनाला वाटतं मी आसन केलंय, पण त्याचा फायदा शरीराला होत नाही. हं. तर नक्की एक लक्षात घ्या, जे प्रेक्षक लोक आज बघतात आहे, कारण मी स्वतः अय्यंगार गुरुजींकडे बरेच दिवस मी योगासनाचा अभ्यास केला. त्याचबरोबर मी रॉल्फ मूव्हमेंट, फ्रँकलिन मेथड आणि एम-ई-टी एक्सरसाइज, जॉन गिबॉन ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, हं. याचं मी सगळ्यांचं इंटिग्रेटेड करून मी माझ्या प्रकारे माझ्या मणक्याच्या विकारात लोकांना इंटिग्रेटेड पोश्चर कसं सरळ होईल, ग्रॅव्हिटी त्याची बॅलन्सला कशी येईल, हं. याच्याशी रिलेटेड आसनं आम्ही डिझाईन केली आणि हं. त्याचा फायदा अमेझिंग आला. कारण बेसिकली ग्रॅव्हिटी रिअलाइन करणं हा विचार कोणी करत नाही. एक लक्षात घ्या, ग्रॅव्हिटी बॅलन्स आहे का नाही हे समजण्यासाठी तुम्ही उभे राहावा, डोळे बंद करा. तुम्हाला समजायला लागेल तुम्ही बॅलन्स आहात का, तुमची बॉडी उजवीकडे खेचली जाते, हं. डावीकडे खेचली जाते, पुढे जाताय, तुम्ही मागे जाताय. हे हं. समजण्याचं सोपं टूल. आणि आसनं चालू केल्यानंतर तुमच्यात किती स्थिरता आली, हं. तुम्ही किती ग्रॅव्हिटीवरती किती वेळ उभा राहू शकता डोळे बंद करून, हे सगळं समजतं. त्याप्रकारे तुम्ही चालणं रोज 20 मिनिटं कमीत कमी सकाळ-संध्याकाळ चाललं पाहिजे हं. किंवा वीकली 3 डेज चालावं. त्याचबरोबर 20 मिनिटं फास्ट जॉगिंग केलं पाहिजे. हं. तुम्हाला सगळ्या गोष्टी शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातले 3 दिवस योगासनं करा, 3 दिवस जिम करा, 3 दिवस तुम्ही पळण्याचा व्यायाम करा आणि तुम्हाला त्यातलं जे सूट होतंय, जे तुम्हाला त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये खूप चांगलं वाटतंय, आनंद निर्माण होतोय, ते पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. पण त्यात सातत्य बरोबर. पाहिजे. बरोबर. त्यामध्ये सातत्य पाहिजे. नित्य नियमाने कमीत कमी 4-5 वर्ष तुम्ही या गोष्टी केल्या, तर त्याचे फायदे तुम्हाला लाँग टर्म दिसायला लागतात. हं. तुम्हाला वाटलं की मी 1 महिना केलं आणि झालं, तर एक लक्षात घ्या, हे काय होतं, 9 दिवस नवीन-नवीन लोकं करतात. 10व्या दिवशी ते आणलेले नवीन शूज, नवीन ट्रॅक पॅन्ट ती परत कपाटात जाते. तर नक्कीच तुम्ही व्यायाम करा आणि व्यायामबरोबर योगासनं करणं आणि सतत आनंदी राहणं. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदच तुम्ही शोधला, तर तुम्ही निरोगी राहणार आहात. समदोषः समग्निश्च समधातु मलक्रिया प्रसन्न आत्मा स्वस्थ इति अभिधीयते. प्रसन्न आत्मा म्हणजे काय? जो सुखात्मा आहे. ज्याला बायकोनी चहा दिला काय 4 वाजता? नाही दिला काय? ठीक आहे, Zomatoवरनं चहा मागवला, चहा पिला. पण काही वेळा 4 वाजता चहा नाही मिळाला म्हणून लोकं जोरजोरात ओरडायला लागतात, बडबड करायला लागतात, स्वतःचा बीपी वाढवतात, घरच्यांचा बीपी वाढवतात, त्याच्यामुळे त्रास निर्माण होतात. व्हायसे वर्सा काही स्त्रिया सतत हट्टी स्वभाव असतो, सतत काहीतरी चूक नवऱ्याची शोधणं, मुलांची काहीतरी चूक शोधणं,
या स्वभावामुळे बरेच वेगवेगळे आजार निर्माण होतात, ते तिला कळत नाही बिचारीला. तर एक लक्षात घ्या, सतत सगळ्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा आहे. एखादी वस्तू घरातली पडली, फुटली, इट्स ओके, नवीन येईल. नवीन येण्यासाठी फुटली. तर हे सकारात्मकता आपल्या लाईफमध्ये हळू आणायची आहे. इट्स अ प्रोसेस. एका दिवशी नाही होणार आहे. इट्स अ प्रॅक्टिस. आनंद शोधण्याची प्रॅक्टिस करायची आपण, जेणेकरून आपलं आरोग्य हे निरोगी होणार आहे आणि मणका हा जो अवयव आहे, तो फक्त काय तुमच्या कंबरदुखी किंवा पाठदुखीसाठी किंवा मानदुखीसाठी नाही आहे, तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मोक्ष मिळवण्यासाठी कमरेची जर सगळी कुंडलिनी आहे, ती कुठनं जागृत होतीये? ती मूलाधार चक्रापासून चालू होऊन आज्ञाचक्र, सहस्त्रधारामधनं जो वायू बाहेर पडतोय, त्याला स्वस्थानामध्ये आणणं, विचार कमी होणं आपल्या आयुष्यामध्ये, हाच खरा मोक्ष आहे. बरोबर. आणि या ज्या सगळ्या नवीन-नवीन गोष्टी आपल्याला स्वीकारायच्या आहेत, त्यात कोरोनाने आपल्याला एक नवीन गोष्ट दिली आहे, ती म्हणजे वर्क फ्रॉम होम. आणि या वर्क फ्रॉम होमचा जितका फायदा आहे, तितका दुष्परिणामही आपल्या शरीरावर होतोय. तर काय या वर्क फ्रॉम होमचं काय करायचं? एक लक्षात घ्या, वर्क फ्रॉम होम ज्यांचं चालतं त्यांनी स्वतःला एक समजून घ्या, 8 तास तुम्हाला जॉब करायचा आहे. हं. 8 तास तुमच्यासाठी ठेवा. 8 तासामधलं जॉब तुम्ही जेव्हा करताय, तेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे 8 तास जॉब करा. आज लोकं काय करतात ते 8 तासामधले तो जॉब खेचत 12 तास, 14 तास, 16 तासापर्यंत कधी जातो ते समजत नाही. कारण काय होतं, की घरी असताना त्याच्या डोक्यामध्ये Instaच्या रील्स असतात मध्येच. मध्येच YouTube येतो, मध्येच Facebook येतो, मध्येच मित्र येतो, त्याचा फोन येतो. मध्येच घरात कोणीतरी नातेवाईक लोकं येतात. मग तो जॉबचा कालावधी किती वाढला हे त्यालाही समजत नाही. कारण टार्गेट कंपनीने दिलेलं असतं. एवढं तुला संपवायचं आहे. मग त्यामुळे कंपल्सरी तुम्ही 8 तास जॉब करा. 8 तासामध्ये तुमचं काम संपवा. एकदा पीसी बंद केल्यानंतर तुम्ही तुमचे व्यायाम करणं, शवासन करणं, अनेक वेगवेगळी पुस्तकं वाचणं, तुमच्या हॉबी ज्या आहेत त्या करणं, योग्य वेळी झोपणं आणि योग्य वेळी उठणं, हे जर करणं खूप गरजेचं आहे. कारण वर्क फ्रॉम होममुळे बऱ्याच लोकांच्या कमरेमधल्या मसलची ताकद ही कमी होत चालली आहे. हं. काही लोकांना मुंग्या येतात आहे, काही लोकांना B12 कमी होतात आहे, काही लोकांचे व्हिटॅमिन डी कमी होतात आहे, कारण ते घरातून बाहेरच पडत नाही आहे. हं. त्यामुळे कंपनींना सरळ सांगा, की आम्हाला तुम्ही बोलवा तिकडे, वर्क फ्रॉम होम बंद करून टाका. पण आता ज्यांचा नाईलाज आहे त्यांना वर्क फ्रॉम होम करावंच लागणार आहे. आणि मग ठीक आहे, तुम्ही घरी काम जरी करताय तरीही तुम्ही व्यायाम करू शकता. आणि बरोबर. ते कोणते-कोणते व्यायाम करायचे हे तुम्ही आम्हाला सांगितलेत. त्यामुळे घरच्या घरी आपल्याला स्वतःला निरोगी ठेवता येऊ शकतं, काही जर गोष्टी आपण फॉलो केल्या तर. आणि आज तुम्ही ते आलेलात आणि मणक्याचे विकार, कंबरदुखी, स्लीप डिस्क, सायटिका या सगळ्या आजारांवर आपण भरभरून बोललेलो आणि याचा फायदा अर्थात आपल्या प्रेक्षकांना होणार आहे. आणि या सगळ्या विषयांवर तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर कमेंट करून तुमचा प्रश्न विचारायला विसरू नका. आपल्या पुढच्या पॉडकास्टमध्येही आपण डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टरांकडून नक्कीच घेणार आहोत. तर डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्यात. तुमचे खूप खूप आभार. नमस्कार.